Hello student, welcome to the lecture number 4 of a database concepts using LibreOffice Base. In previous lecture we discussed about table creation process. In that we discussed about how to create table, how to insert record in existing table, how to edit record from table, how to delete record from table. So all these concept we discuss in third lecture, and in today's session we are going to discuss about how to create query, how to create form, and how to create report in LibreOffice Base with the help of database. So let us start with query creation. So basically a query is a question asked within the database environment. बेसिकली आपण जो पण डेटाबेसला एखादा क्वेश्चन विचारतो इन द फॉर्म ऑफ अ क्वेरी आणि त्याच्याशी रिलेटेड डेटाबेस आपल्याला रिझल्ट रिटर्न करत असतो. लाईक सपोज मला 101 रोल नंबरची सगळी डिटेल डिस्प्ले करायची असेल किंवा बघायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड मी एक क्वेरी राईट करेल आणि त्याच्या थ्रू मला रिलेटेड इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल फ्रॉम होल डेटाबेस. मला पूर्ण डेटाबेसमध्ये व्हॅल्यू चेक करत बसायची गरज नाही. वन बाय वन जस्ट एक क्वेरी मी फायर करेल थ्रू द क्वेरी एन्व्हायरमेंट आणि आपण त्याच्या थ्रू तो पर्टिक्युलर डेटा डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन 12th स्टँडर्ड. Query displays subset of a data contained in a various tables of a database. Query is used to retrieve records from the टेबल. सो बेसिकली क्वेरीचा यूज काय होतो, डेटाबेसमधले जे पण व्हेरियस टेबल्स असतात एकमेकांना रिलेटेड टेबल्स असतात त्या टेबलमधून आपल्याला पाहिजे ते रेकॉर्ड डिस्प्ले करण्यासाठी आपण क्वेरीची हेल्प घेतो. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेरी राईट करावी लागते. ज्या टाईपचा डेटा आपल्याला हवा आहे त्या टाईपची क्वेरी आपण राईट करतो आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला रिझल्ट डिस्प्ले होतो थ्रू द क्वेरी क्रिएशन. ठीक आहे. सो वी कॅन क्रिएट क्वेरी बाय यूजिंग 2 वे. जसं की टेबल क्रिएशनचे पण 2 वे होते, विथ द हेल्प ऑफ टेबल विझार्ड अँड विथ द हेल्प ऑफ डिझाईन व्ह्यू. सेम लाईक दॅट क्वेरी पण आपण 2 वेने करू शकतो. क्रिएट अ क्वेरी बाय यूजिंग विझार्ड अँड क्रिएट अ क्वेरी बाय यूजिंग डिझाईन व्ह्यू. सो ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका वेने आपण क्वेरी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली फर्स्ट आपण बघूयात हाऊ टू क्रिएट अ क्वेरी बाय यूजिंग क्वेरी विझार्ड. त्याच्याशी रिलेटेड इथं त्यांनी स्टेप्स दिलेल्या आहेत. जसं आपण टेबल क्रिएशन रिलेटेड स्टेप्स पाहिल्या होत्या तशाच क्वेरी क्रिएशन रिलेटेड पण व्हेरियस स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ओपन डेटाबेस. फ्रॉम लेफ्ट पॅन क्लिक ऑन क्वेरीज ऑब्जेक्ट. जसं की आपण डेटाबेस ओपन करून नवीन टेबल क्रिएशनसाठी टेबल ऑब्जेक्टवरती क्लिक करत होतो, सेम लाईक दॅट आपल्याला क्वेरी क्रिएट करायची आहे. सो दॅट आपण लेफ्ट पॅनमधून क्वेरी ऑप्शन चूज करू. त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड स्टेप दिली आहे बघा. फ्रॉम राईट पॅन क्लिक ऑन यूज विझार्ड टू क्रिएट क्वेरी. Wizard means step by step instructions provided by the computer to complete a task. त्याच्यानंतर जेव्हा आपण राईट पॅनमधून क्वेरी विझार्ड ऑप्शन चूज करू त्याच्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप्स इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केल्या जातात की ज्याच्या थ्रू आपण क्वेरी क्रिएट करू शकतो. थर्ड स्टेप्स दिली आहे बघा त्यांनी. सिलेक्ट नेम ऑफ अ टेबल अँड शिफ्ट field from available fields. List 2 fields in the query list by clicking on arrow button and click on next button. म्हणजेच जे आपण तुम्हाला टेबलमधून फील्ड क्वेरीच्या रिझल्टमध्ये डिस्प्ले करायच्यात त्या आपण अवेलेबल फील्ड्समधून त्या फील्ड्स इन क्वेरीमध्ये शिफ्ट करतो थ्रू द ॲरो बटन आणि जेव्हा आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करू त्याच्यानंतर तो नेक्स्ट स्टेपला मूव्ह ऑन होतो. बघा फर्स्ट स्टेपमध्ये त्यांनी काय दिले, डेटाबेस ओपन करायचा, त्याच्यानंतर क्वेरी ऑब्जेक्ट ओपन करायचा आणि ज्यावेळेस आपण क्वेरीवरती क्लिक करू त्याच्यानंतर वर्किंग एरियामध्ये राईट साईडला आपल्याला क्रिएट क्वेरी यूजिंग विझार्ड हा ऑप्शन डिस्प्ले होतो. तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ज्या टेबलकडून आपल्याला रेकॉर्ड ॲक्सेप्ट करायचे तो टेबल सिलेक्ट करावा लागतो आणि त्याच्यानंतर ज्या पण अवेलेबल फील्ड्स आहेत त्याच्यातून आपल्या क्वेरीमध्ये किंवा आपल्या रिझल्टमध्ये ज्या फील्ड डिस्प्ले करायच्या त्या फील्ड्स आपण ॲड करू शकतो आणि त्याच्यानंतर तिथं फील्ड शिफ्ट करण्यासाठी ॲरो बटन प्रोव्हाइड केलेले असतात. ते चूज केलं की ॲटोमॅटिकली तुमच्या टेबलमधल्या फील्ड रिझल्टमध्ये कन्व्हर्ट होतात आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट ऑप्शन असतो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप आहे सिलेक्ट अ फील्ड फॉर सॉर्टिंग द रेकॉर्ड, सिलेक्ट द ऑर्डर असेंडिंग डिसेंडिंग, देन क्लिक ऑन नेक्स्ट बटन. मग ह्याच्याशी रिलेटेड त्या क्वेरीच्या रिझल्टला थोडंसं फॉर्मॅट करतात की जो रेकॉर्ड डिस्प्ले करणार आहात तो सॉर्ट करायचा आहे का असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने, आणि आपण त्याच्यापैकी एक व्हॅल्यू चूज करायची आयदर असेंडिंग किंवा डिसेंडिंग अँड क्लिक ऑन टू द नेक्स्ट बटन. फिफ्थ स्टेपमध्ये दिले बघा इन नेक्स्ट स्टेप द युजर हॅज टू सिलेक्ट सर्च कंडिशन, मोर दॅन वन सर्च कंडिशन कॅन ऑल्सो बी सिलेक्टेड, सिलेक्ट द फील्ड, सिलेक्ट द कंडिशन, टाईप व्हॅल्यू फॉर कंडिशन, देन क्लिक ऑन नेक्स्ट बटन. त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या टेबलमधल्या व्हॅल्यूवरती एखादी कंडिशन ॲप्लाय करायची असेल, लाईक रिझल्ट जर तुम्ही डिस्प्ले करत असाल, असे स्टुडंट डिस्प्ले करा की ज्यांचे मार्क्स ग्रेटर दॅन 60 आहेत. सो ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये कंडिशन ॲड करू शकतो आणि आफ्टर ॲडिंग कंडिशन वी हॅव टू क्लिक ऑन नेक्स्ट बटन. इफ यू वॉन्ट टू रिप्लेस ओरिजिनल फील्ड नेम्स विथ some new field names in the output of the query, then type alliances for each field and click on next button. म्हणजे आपल्याला ओरिजिनल जर तुमच्या टेबलच्या कॉलमला रोल नंबर असं नाव असेल आणि तुम्हाला त्याचा अलायन्स म्हणजेच निकनेम क्रिएट करायचं असेल आर नंबर, तर आपण थ्रू द अलायन्स चूज करू शकतो किंवा ॲड करू शकतो. आणि आफ्टर क्रिएटिंग वी हॅव टू मूव्ह ऑन टू द नेक्स्ट बटन. टाईप द नेम फॉर द query and click on the finish button. ठीक आहे. सो लास्ट प्रोसेस आहे की लास्टला आपल्याला क्वेरीला नाव द्यायचं असतं आणि त्या क्वेरीला नाव दिल्यानंतर ती क्वेरी त्या नावाने सेव्ह होते आणि लास्ट स्टेप असते आपली क्लिक ऑन फिनिश. ज्या मुवमेंटला आपण फिनिशवरती क्लिक करतो त्याच्यानंतर आपण जे पण वरती प्रोसेसिंग किंवा स्टेप्स फॉलो केलेले असतात त्याच्याशी रिलेटेड आपली क्वेरी जनरेट होते आणि तसं आउटपुट आपल्याला विंडोवरती डिस्प्ले होतं. सो बेसिकली आपल्याला काय करावं लागतं, डेटाबेसमध्ये क्वेरी ऑब्जेक्ट चूज करावा लागतो, त्याच्यानंतर क्वेरी विझार्ड ऑब्जेक्ट चूज करावा लागतो आणि त्याच्यानंतर ज्या आपण ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या 1 बाय 1 फॉलो केल्या की ॲटोमॅटिकली आपल्याला क्वेरी क्रिएट होते आणि लार्ज डेटाबेसमधून आपल्याला पाहिजे तेवढेच स्पेसिफिक रेकॉर्ड्स डिस्प्ले करता येतात थ्रू द क्वेरी विझार्ड. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट वे बघूया टू क्रिएट अ क्वेरी विच इज क्रिएट अ क्वेरी इन डिझाईन व्ह्यू. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ डिझाईन व्ह्यू वी कॅन ऑल्सो क्रिएट अ क्वेरी. त्याच्यामध्ये पण अगेन नंबर ऑफ स्टेप्स आहेत की ज्या फॉलो कराव्या लागतात टू क्रिएट अ क्वेरी इन डिझाईन व्ह्यू. ओपन एनी सेव्ड डेटाबेस, क्लिक ऑन क्वेरी ऑब्जेक्ट्स अँड इन राईट पॅन क्लिक ऑन क्रिएट क्वेरी इन डिझाईन व्ह्यू ऑप्शन. सो फर्स्ट स्टेप दोन्हीकडे सेमच आहे बघा की तुम्हाला ज्या डेटाबेसमधल्या टेबलवरती क्वेरी परफॉर्म करायची आहे तो सुरुवातीला डेटाबेस ओपन करावा लागतो, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड टेबल ओपन करावा लागतो आणि लास्ट वन इज अ क्वेरी ऑब्जेक्ट चूज करावा लागतो. बट आता आपण डिझाईन व्ह्यूने क्वेरी क्रिएट करत आहोत तर त्याच्याशी रिलेटेड आपण क्रिएट अ क्वेरी इन डिझाईन व्ह्यू हा ऑप्शन चूज करणार आहोत. सो सेकंड स्टेप त्यांनी दिली आहे फॉर्म ॲड टेबल विंडो, सिलेक्ट द टेबल अँड क्लिक ऑन ॲड बटन, टेक 2 tables which have at least one common field, drag the common field from first table to second table, a line will be displayed as a link between these 2 tables as they have one common field for joining, close the add table window by clicking on close button. सो बेसिकली आता आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन करायचे आहे टेबलची, तर त्याच्याशी रिलेटेड आपण सुरुवातीला क्वेरी चूज करणार, त्याच्यानंतर असे 2 कॉमन चूज करणार की ज्यांच्यामध्ये एक कॉमन फील्ड असली पाहिजे किंवा एक कॉमन कॉलम असला पाहिजे. जसं की तुमच्या स्टुडंट टेबलमध्ये हा रोल नंबर हा फील्ड कॉमन आहे आणि मार्क्स टेबलमध्ये पण रोल नंबर हा कॉलम आहे. सो हे 2 टेबल मी एकमेकांना जॉईन करणार बाय ड्रॅगिंग देम फ्रॉम वर्किंग एरिया. वर्किंग एरियामध्ये त्या दोघांना ड्रॅग करणार आणि त्या दोघांमधल्या कॉमन फील्डला एकमेकांसोबत कनेक्ट करणार. जेव्हा आपण हे कनेक्शन क्रिएट करू त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये एक लाईन जनरेट होते आणि त्याच्यानंतरच आपण ते टेबल एकमेकांना जॉईन झालेत असं समजतो. ठीक आहे. आणि आफ्टर क्रिएटिंग ऑल दिस वी कॅन क्लिक ऑन क्लोज बटन. Third step, in bottom section click inside first column of field
row, select one by one field to be displayed in query output. Set each field's visible property on. We can type aliases for each field. आता त्याच्यानंतर दोन टेबल एकमेकांना कनेक्ट झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड खाली प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामध्ये फील्ड आपण चूज करू शकतो आणि त्या फील्डला कुठल्या व्हॅल्यू डिस्प्ले करायच्यात हे पण आपण चूज करू शकतो. ह्याच्याशी रिलेटेड एक स्क्रीनशॉट तुम्हाला पुढं दिसेल. फोर्थ स्टेपमध्ये आहे बघा, टू कॅल्क्युलेट टोटल ऑफ मार्क्स इन फील्ड नेम कॉलम, टाइप फॉर्म्युला फॉर ॲडिशन ऑफ अ सब्जेक्ट्स, फॉर एक्झाम्पल physics plus chemistry plus maths. Then in next column, to calculate percentage, type formula as a physics plus chemistry plus maths divided by 3. सो जसं आपण एक्सेलमध्ये टोटल करतो त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युलाज लिहितो, सेम आपण डेटाबेसमध्ये पण फॉर्म्युलाज अप्लाय करू शकतो क्वेरीवरती आणि त्याच्या थ्रू आपण कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. सो ह्याच्याने काय होईल की आपल्याला एखाद्या तीन किंवा तीनपेक्षा जास्त कॉलमच्या व्हॅल्यूची टोटल एका नवीन कॉलममध्ये ॲड करायची असेल तर ती पण फॅसिलिटी आपल्याला डिझाईन व्ह्यूमध्ये अवेलेबल असते. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आहे टू एक्झिक्यूट अ क्वेरी, क्लिक ऑन रन क्वेरी आयकॉन और प्रेस F5 फंक्शन की. सो बेसिकली आफ्टर डिझायनिंग अ क्वेरी आपल्याला ती क्वेरी रन करावी लागते. त्याच्याशी रिलेटेड एक एक्सक्लामेटरी सिम्बॉल येतो की ज्याच्यावरती रेड कलरचा एक्सक्लामेटरी सिम्बॉल असतो, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली क्वेरी रन होते आणि आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट डिस्प्ले होतं. द आउटपुट विल बी डिस्प्लेड इन सम विंडो इन अबाव पोर्शन. धिस आउटपुट कॅन बी सेव्ड फॉर फ्युचर यूज. म्हणजे त्याच्यात ज्यावेळेस आपण क्वेरी रन करतो त्याच्यानंतर आपल्याला एक विंडो नवीन ॲपियर होते की ज्याच्यामध्ये आपल्या क्वेरीचं आउटपुट डिस्प्ले होतं आणि ते आपण सेव्ह करू शकतो फॉर फर्दर यूज. आणि क्वेरी रन करण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे विंडोवरती एक्सक्लामेटरी मार्क्स नावाचं एक बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करायचं, किंवा शॉर्टकट की दिली आहे बघा त्यांनी की जिला आपण F5 म्हणतो. फंक्शनल की आहे की ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वेरी ॲटोमॅटिक रन होऊन आउटपुट डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो ही ओव्हरऑल प्रोसिजर आहे टू क्रिएट अ क्वेरी इन क्वेरी विझार्ड अँड क्वेरी डिझाईन व्ह्यू. त्याच्यानंतर ही जी नेक्स्ट स्क्रीन आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला दोन टेबल आहेत की ज्या दोन टेबलवरती मी डिझाईन व्ह्यूने क्वेरी क्रिएट करणार आहे. त्याच्याशी रिलेटेड स्टुडंट आणि मार्क्स हे दोन टेबल मी एकमेकांना लिंक केलेत. दोघांमध्ये कॉमन फील्ड आहे रोल नंबर, सो ते जॉईन केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्टली इथून फील्ड्स सिलेक्ट करायचे असतात, ज्या फील्ड मला ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले करायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा नेक्स्टला इथं ॲडिशन केली आणि लास्टला पर्सेंटेज डिस्प्ले केलेत. सो अशा पद्धतीने आपण क्वेरी क्रिएट करू शकतो विदिन डिझाईन व्ह्यू अँड विदिन विझार्ड व्ह्यू. ठीक आहे. सो ह्याच्याशी रिलेटेड हे तुमचं फायनल आउटपुट आहे क्वेरीचं की ज्याच्यावरती तुम्हाला फ्युचर ऑपरेशन्स परफॉर्म करता येतील. अशा पद्धतीचं स्क्रीन ॲपियर होते जेव्हा आपण क्वेरी डिझाईन करतो. ठीक आहे. सो this is all about query creation in LibreOffice base. So next concept बघूयात, form creation in LibreOffice base. How to create a form. Again form is a one kind of a object which we can create in LibreOffice base. So description बघूयात. Form is an object which allows entering the data and editing or deleting existing data in the table. It consists of a format, style and widgets like radio button, list boxes that provides easy and systematic way to insert records in the table. Form is used to collect data from the user. So basically क्वेरीचा यूज काय होतो, जे एक्झिस्टिंग टेबल आहेत त्याच्यातून रिझल्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी आपण क्वेरीचा यूज करतो. फॉर्म कशासाठी वापरतात, टू कलेक्ट डाटा विदिन टेबल. म्हणजे फॉर्म थ्रो व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी युजरकडून आपण फॉर्मचा यूज करतो. अगेन फॉर्म इज अ वन काइंड ऑफ अ डेटाबेस ऑब्जेक्ट विच इज यूज टू अलाव एंटरिंग डेटा, एडिटिंग और डिलीटिंग एक्झिस्टिंग डेटा इन द टेबलमध्ये ज्या आपण व्हॅल्यू आपण एंटर केल्यात त्या डिलीट करू शकतो, एडिट करू शकतो विथ द हेल्प ऑफ फॉर्म. ठीक आहे.
सो नेक्स्ट बघूयात स्टेप टू क्रिएट अ फॉर्म. सो बेसिकली हाऊ टू क्रिएट अ फॉर्म आपण बघूयात. त्याच्याशी रिलेटेड स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप ही सगळीकडेच कॉमन आहे, फक्त आपला ऑब्जेक्ट चेंज होतो. ओपन अ डेटाबेस फॉर्म, लेफ्ट प्लॅन, क्लिक ऑन फॉर्म ऑब्जेक्ट. सो बेसिकली तुमचा जो पण डेटाबेस आहे तो आपल्याला काय करायचा आहे, ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. जर तुमचा डेटाबेसच नसेल तर तुम्ही हे कुठलेही ऑब्जेक्ट यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे फ्रॉम राईट पॅन क्लिक ऑन द यूज विझार्ड टू क्रिएट फॉर्म. मीन्स विथ द हेल्प ऑफ फॉर्म विझार्ड वी कॅन क्रिएट अ फॉर्म. Third one, select name of a table and shift fields from available fields list to fields in the form list by clicking on arrow button, then click on next button. Same like query. आपल्या ज्या टेबलमधल्या ज्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्ममध्ये हव्यात त्या व्हॅल्यू आपण फॉर्ममध्ये शिफ्ट करायच्यात फ्रॉम अवेलेबल फील्ड्स टू फील्ड्स इन द फॉर्म लिस्ट. ठीक आहे, बाय क्लिकिंग ऑन ॲरो बटन. अशा टाईपचे ॲरो बटन असतात. सिंगल व्हॅल्यू शिफ्ट करायचे असेल तर हा एक ॲरो असतो, डबल व्हॅल्यू शिफ्ट करायची असेल तर असा डबल व्हॅल्यू असतो, किंवा मल्टिपल व्हॅल्यू ॲट अ टाईम आपण ह्याच्या थ्रू करू शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने टेबलमधल्या फील्ड आपण फॉर्मला असाइन करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लिक ऑन नेक्स्ट बटन. Fifth step, select any one arrangement for main form for placing the controls. For example, X column labels left and click on next button. So basically तुम्हाला फॉर्मच्या अरेंजमेंटसाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात. त्याच्यापैकी कुठलाही एक आपण चूज करू शकतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेसला मूव्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे क्लिक ऑन नेक्स्ट. नेक्स्ट स्टेप आहे सिलेक्ट स्टाईल फ्रॉम द फॉर्म अँड क्लिक ऑन नेक्स्ट बटन. म्हणजे तुम्हाला कुठल्या स्टाईलच्या फॉर्ममध्ये कुठली स्टाईल अप्लाय करायची, लाईक वन रेकॉर्ड फेंट, वन रेकॉर्ड डार्क, त्याच्यानंतर हेडिंग वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, अशा सेटिंग्स आपण फॉर्ममध्ये ॲड करू शकतो. आणि ते सगळं फॉर्मॅटिंग केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे टाईप नेम फॉर द फॉर्म अँड क्लिक ऑन फिनिश बटन. म्हणजे तुम्हाला फॉर्मला पर्टिक्युलर नेम असाइन करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, फिनिश बटनवरती क्लिक करू शकतो. टू ॲड न्यू रेकॉर्ड क्लिक ऑन न्यू रेकॉर्ड आयकॉन प्रेझेंट ऑन फॉर्म नेव्हिगेशन टूल बार प्रेझेंट ॲट अ बॉटम साईड. फिल अप द रेकॉर्ड अँड क्लिक ऑन सेव्ह रेकॉर्ड आयकॉन. क्लिक ऑन क्लोज बटन टू क्लोज द फॉर्म विंडो. सो बेसिकली वरचे ज्या स्टेप्स सांगितल्या त्याने एक रेकॉर्ड आपल्या फॉर्ममध्ये ॲड होतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला नवीन रेकॉर्ड फॉर्ममध्ये ॲड करायचं असेल तर तिथंच तुम्हाला एक आयकॉन असतो ज्याला न्यू रेकॉर्ड म्हणतात. नेव्हिगेशन बारमध्ये असतो न्यू रेकॉर्ड आयकॉन. त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावरती क्लिक करू त्याच्यानंतर आपल्याला नवीन रेकॉर्ड ॲड करायला परमिशन मिळते. नेव्हिगेशन बार हा बॉटम साईडला असतो विदिन फॉर्म आणि त्याच्या थ्रू आपण नवीन रेकॉर्ड ॲड करू शकतो. आणि ते सगळे प्रोसेस क्लिक करून झाल्यानंतर लास्टला आपल्याला सेव्ह रेकॉर्ड करावं लागतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण क्लोज करू फॉर्म क्लोज करू त्याच्यानंतर ते सगळे चेंजेस ॲटोमॅटिकली सेव्ह होतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण फॉर्म क्रिएट करू शकतो विदिन लिबर ऑफिस बेस. जसं की आपण क्वेरी क्रिएट करू शकतो तसंच आपण फॉर्म पण क्रिएट करू शकतो. लिबर ऑफिस बेसमध्ये 4च ऑब्जेक्ट्स असतात. एक म्हणजे टेबल, दुसरं म्हणजे क्वेरी, तिसरा फॉर्म आणि चौथा असतो रिपोर्ट. ह्या 4 ऑब्जेक्टपैकी कुठलाही ऑब्जेक्ट करायला आपल्याला ह्याच दिलेले स्टेप्स फॉलो करावे लागतात की ज्याच्या थ्रू आपण तो ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. ठीक आहे, आता ह्याच्याशी रिलेटेड त्यांनी अगेन एक स्क्रीन दिली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल फॉर्म कसा असतो त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिली आहे. बघा इथं आपल्याला एक रेकॉर्ड दिसते फॉर्ममध्ये. जर तुम्हाला फॉर्ममध्ये रेकॉर्ड ॲड करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ॲड रेकॉर्ड हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इथं सेव्ह हा ऑप्शन आहे. ह्याच्यानंतर रेकॉर्डमधून पुढच्या रेकॉर्डला मूव्ह करता येतं, बॅकच्या रेकॉर्डला मूव्ह करता येतं. असे व्हेरियस ऑप्शन्स आपल्याला फॉर्म क्रिएशनमध्ये अवेलेबल्स असतात. इथं टोटल 7
7 रेकॉर्ड्स आहेत ते पण आपल्याला डिस्प्ले करता येतं. त्याच्यानंतर हा सर्च बार आहे, एक स्पेसिफिक रेकॉर्ड आपल्याला सर्च करता येतं थ्रू द सर्च पॅन. सो अशा पद्धतीनं एक विंडो ओपन होते ज्यावेळेस आपण फाईलमधून इथे लेफ्ट जो पॅन असतो त्याच्यामध्ये फॉर्म हा ऑप्शन असतो, तो चूज केल्यानंतर आपल्याला असा वर्किंग एरिया डिस्प्ले होतो की ज्याच्या थ्रू आपण फॉर्म क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आज आपण काय काय पाहिलं, हाऊ टू क्रिएट अ क्वेरी, त्याच्यानंतर हाऊ टू क्रिएट अ फॉर्म, आणि आता नेक्स्ट पाहणार आहोत हाऊ टू क्रिएट अ रिपोर्ट इन लिबर ऑफिस बेस. द प्रेझेंट आता रिपोर्ट म्हणजे काय असतं, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ डाटा इज कॉल्ड ॲज अ रिपोर्ट. मग रिपोर्टमध्ये तुमचा जो डाटा आहे तो ॲनालिटिकल किंवा समराइज्ड फॉर्ममध्ये किंवा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये डिस्प्ले केला जातो. त्याच्यामध्ये बघा त्यांनी डेफिनेशन दिली आहे, द प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन ॲन ऑर्गनाइज्ड ऑर अ रीडेबल फॉर्मॅट ॲज पर द युजर्स रिक्वायरमेंट इज नोन ॲज अ रिपोर्ट. सो बेसिकली जी पण तुमच्या डेटाबेसमध्ये असलेली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला ऑर्गनाइज्ड वेने आणि रीडेबल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करण्यासाठी जो ऑब्जेक्ट वापरला जातो त्या ऑब्जेक्टला म्हणतात त्या ऑब्जेक्टला म्हणतात रिपोर्ट. सो विथ द हेल्प ऑफ रिपोर्ट विझार्ड अगेन वी कॅन क्रिएट अ रिपोर्ट इन लिबर ऑफिस बेस. Various complex reports can be generated that can help in taking decisions by the management. Report is the representation of data in printed format. जो पण तुम्ही डाटा डिस्प्ले करणार आहात त्याचा आपण प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये किंवा प्रिंटेड टाईपमध्ये डिस्प्ले करू शकतो इन्फॉर्मेशन थ्रू द रिपोर्ट. सो बेसिकली अगेन रिपोर्ट आपण टेबलवरती बनवू शकतो आणि जे पण आपण रिपोर्ट क्रिएट करू तो आपल्याला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन त्यांनी इथं स्टेप्स दिलेले आहेत, हाऊ टू क्रिएट अ रिपोर्ट. सो बेसिकली डेटाबेसमध्येच आपण रिपोर्ट बनवत असतो, जसं की आपण क्वेरी आणि टेबल आणि फॉर्म क्रिएट केला. सेम लाईक दॅट वी कॅन क्रिएट अ रिपोर्ट विदिन डेटाबेस. सो ओपन अ डेटाबेस फ्रॉम लेफ्ट पॅन, क्लिक ऑन रिपोर्ट ऑब्जेक्ट्स. लेफ्ट पॅनमध्ये डेटाबेसच्या एकाखाली एक असे 4 ऑब्जेक्ट्स दिलेले असतात, टेबल, क्वेरी, रिपोर्ट अँड फॉर्म. तुम्हाला ज्या टाईपचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला चूज करायचा आहे. सो आपण इथे रिपोर्ट ऑब्जेक्ट बनवतोय, सो चूज द रिपोर्ट ऑब्जेक्ट. नेक्स्ट फ्रॉम राईट पॅन क्लिक ऑन यूज विझार्ड टू क्रिएट अ रिपोर्ट. सो राईट पॅनमधून आपण काय चूज करणार आहोत, विझार्ड टू क्रिएट अ रिपोर्ट. अगेन रिपोर्टमध्ये पण डिझाईन आणि विझार्ड असे 2 ऑप्शन्स अवेलेबल्स असतात, बट आत्ता आपण विथ द हेल्प ऑफ विझार्ड हाऊ टू क्रिएट अ रिपोर्ट हे बघूयात. सिलेक्ट अ नेम ऑफ अ टेबल अँड शिफ्ट फील्ड्स फ्रॉम अवेलेबल फील्ड टू लिस्ट टू fields in report. List by clicking on arrow button, click on next button. सेम जसं आपण फॉर्ममध्ये वापरलं किंवा क्वेरीमध्ये वापरलं तसंच ज्या टेबलच्या इन्फॉर्मेशनवरती आपल्याला रिपोर्ट बनवायचा आहे तो टेबल सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर अवेलेबल फील्ड्समधून आपल्याला फील्ड्स इन रिपोर्टमध्ये कॉलम शिफ्ट करायचे असतात विथ द हेल्प ऑफ धिस टाईप ऑफ ॲरो. एक रेकॉर्ड शिफ्ट करायचं असेल तर हा ॲरो यूज करायचा, मल्टिपल रेकॉर्ड शिफ्ट करायचे असतील तर हा ॲरो यूज करायचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, शिफ्ट करू शकतो रेकॉर्ड फ्रॉम फील्ड्स फ्रॉम अवेलेबल फील्ड्स टू फील्ड्स इन रिपोर्ट. ठीक आहे. आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचा. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे, लेबल्स फॉर द फील्ड्स कॅन बी चेंज्ड विथ न्यू लेबल्स टू डिस्प्ले इन रिपोर्ट अँड क्लिक ऑन नेक्स्ट बटन. जर तुम्ही टेबलमध्ये एका कॉलमला नाव दिलं असेल स्टुडंट नेम आणि ते जर तुम्हाला नको असेल, चेंज करायचं असेल, नुसतं नेम ठेवायचं असेल तर आपण ते पण चेंज करू शकतो विदिन नेक्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतर अगेन आपल्याला नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करायचं आहे टू गो फर्दर प्रोसेस. इफ वी वॉन्ट टू सी द रेकॉर्ड्स ग्रुप वाईज, एक्झाम्पल सिटी वाईज, add a grouping level, click on a field,
क्लिक ऑन ॲरो बटन अँड क्लिक ऑन नेक्स्ट. जर आपल्याला एका पर्टिक्युलर सिटीमधल्या स्टुडंटचे रेकॉर्ड डिस्प्ले करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय करू शकतो, ग्रुपिंग करू शकतो किंवा ग्रुप वाईज रेकॉर्ड डिस्प्ले करू शकतो. त्याच्यानंतर फील्डवरती क्लिक करायचं की ज्याच्या थ्रू आपल्याला ग्रुपिंग क्रिएट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला सिटी वाईज ग्रुपिंग करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड मी सिटी ह्या कॉलमला चूज करेल आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करेल. ठीक आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप आहे सिलेक्ट अ फील्ड टू सॉर्ट द डेटा, क्लिक ऑन नेक्स्ट बटन. तुम्हाला जर तुमचा रिपोर्टमधला डाटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं असेल तर ती पण फॅसिलिटी आपल्याला रिपोर्टमध्ये अवेलेबल आहे. थ्रू द सिलेक्ट फील्ड सॉर्ट ऑप्शन वी कॅन फिल्टर आवर डेटा, चूज लेआउट अँड ओरिएंटेशन, क्लिक ऑन नेक्स्ट बटन. म्हणजे तुमच्या रिपोर्टचा ॲपिअरन्स कसा असेल, तो ग्रीड व्ह्यूमध्ये असेल, पाय चार्टमध्ये असेल, कुठल्या व्ह्यूमध्ये तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे त्याच्याशी रिलेटेड लेआउट आपल्याला डिस्प्ले करावा लागतो. आणि ओरिएंटेशन मीन्स तो पोर्ट्रेट असेल का लँडस्केप असेल हे आपण डिफाईन करतो ओरिएंटेशनमधून. आणि त्याच्यानंतर अगेन नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर टाईप टायटल फॉर द रिपोर्ट अँड क्लिक ऑन फिनिश बटन. लास्ट स्टेप अगेन तुमच्या रिपोर्टला तुम्हाला टायटल द्यायचं असतं की ज्या नावाने तो रिपोर्ट सेव्ह होईल. आणि त्याच्यानंतर लास्ट ॲक्टिव्हिटी आहे क्लिक ऑन फिनिश. ज्या मोमेंटला आपण फिनिशवरती क्लिक करू त्याच्यानंतर आपला तो रिपोर्ट जनरेट होईल. रिपोर्ट विल बी डिस्प्लेड इन रीड ओनली मोड इन द फॉर्म ऑफ LibreOffice रायटर फाईल. क्लिक ऑन क्लोज बटन टू क्लोज द रिपोर्ट विंडो. सो बेसिकली तुमचा जो पण रिपोर्ट असतो तो आफ्टर क्लिकिंग ऑन फिनिश बटन जी पण विंडो ओपन होते ते फक्त रीड ओनली मोडमध्ये असते. त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. आणि ती तुम्हाला इन द फॉर्म ऑफ अ रायटर, म्हणजे जसं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड असतं तसंच LibreOfficeमध्ये रायटर हे ॲप्लिकेशन आहे, तर रायटर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते डिस्प्ले होईल. क्लिक ऑन क्लोज बटन टू क्लोज द रिपोर्ट विंडो. फायनल स्टेप आहे की आपल्याला रिपोर्ट विंडो हा ऑप्शन क्लोज करायचा असेल तर तिथं क्लोज हे बटन असतं लेफ्ट साईड राईट साईडला, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला रिपोर्ट हा क्लोज होतो. ठीक आहे. सो ह्याच्यानंतर त्यांनी व्हेरियस स्क्रीनशॉट्स दिलेत रिलेटेड टू रिपोर्ट. आता हा ॲक्च्युअली रिपोर्ट आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेले की धिस डॉक्युमेंट इज ओपन इन रीड ओनली मोड. म्हणजे हे कशात ओपन झालेले, LibreOffice रायटरमध्ये ओपन झालेले की ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला रीड ओनली मोडमध्येच रेकॉर्ड दिसतात, ज्याच्यामध्ये रोल नंबर, सिटी, रोल नंबर, नेम, अशा मोबाईल नंबर अशा टाईपमध्ये व्हॅल्यू डिस्प्ले होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विंडो तुम्हाला जी दाखवली आहे ती आहे रिपोर्ट इन डिझाईन व्ह्यू, की अशा पद्धतीनं आपण रिपोर्ट डिझाईन करू शकतो. ह्याच्यामध्ये अगेन वेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही पेजला हेडर ॲड करू शकता, त्या पर्टिक्युलर रिपोर्टचे डिटेल्स ॲड करू शकता, पेजला फुटर ॲड करू शकता. त्याच्यामध्ये पण अगेन बघा रोल नंबर, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड टोटल असे पण आपण व्हॅल्यू डिस्प्ले करू शकतो. डिव्हिजन ॲड करू शकतो. ह्याच्या थ्रू पण आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो थ्रू द डिझाईन व्ह्यू. ठीक आहे. अँड लास्ट ज्याच्यासाठी रिपोर्ट मोस्टली क्रिएट केला जातो तो प्रिंट व्ह्यू. आफ्टर प्रिंटिंग तुमचं पेज कसं डिस्प्ले होईल त्याच्याशी रिलेटेड आपण कम्प्युटरवरती त्याचा प्रिंट व्ह्यू पण बघू शकतो. अगेन प्रिंट व्ह्यू हा रीड ओनली मोडमध्ये असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही. प्रिंट व्ह्यूमधून जस्ट रिपोर्टची प्रिंट आपल्याला घेता येते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आज आपण 3 ऑब्जेक्ट्स पाहिले रिलेटेड टू LibreOffice बेस, की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता क्वेरी, हाऊ टू क्रिएट अ क्वेरी. त्याच्यानंतर सेकंड वन होता फॉर्म, हाऊ टू क्रिएट अ फॉर्म इन LibreOffice बेस. आणि थर्ड वन होता रिपोर्ट. सो अगेन वी सी हाऊ टू क्रिएट अ रिपोर्ट इन LibreOffice बेस. सो ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॅक्टिकल्स असतील ते आपण कॉलेज सुरू झाल्यानंतर बघणार आहोत. तर ह्याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स दिलेल्या आहेत ते लिहून काढा. बेसिकली रिपोर्ट, फॉर्म आणि क्वेरी ह्या तिन्ही गोष्टी आपण टेबलवरती परफॉर्म करतो. आणि टेबल हा युनिक ऑब्जेक्ट आहे की तो सेल्फ क्रिएटेड असला पाहिजे. बट रिपोर्ट, क्वेरी आणि फॉर्म बनवायसाठी आपल्याकडे एक एक्झिस्टिंग टेबल लागतो डेटाबेसमध्ये, की ज्याच्यावरती आपण हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या नोट्स नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला काही डाऊट असेल तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा.
ठीक आहे, थांबूयात. थँक्यू.